दाजी चल हरी 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 या. नमो निर्गुणानम देवराया नमो देवराया पदविनावरी करावी आता खूपची छाया राया दाजी रजिया रे हा दाजी चल हरी 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 या. पदविनावरी करावी आता खूपची छाया राया दाजी हो जिरजिया रे हा राया दाजी जी दाजी दाजी जी रे दाजी चल हरी 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 या. अजय विष्णू वारी निवारी दत्त धनंजया दत्त धनंजया दत्त गणपती जागे बाबा सद्गुरूच्या पाया राया दाजी हो जिरजिया रे हा राया दाजी जी दाजी दाजी रे दाजी चल हरी 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 या. नमो निर्गुणा नमो देव आणि म्हणून किती करशील रे पुरा गोडी किती करशील रे पुरा गोडी 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 कानोबा खेळ डाव जाऊन परडी कानोबा खेळ डाव जाऊन परडी कानोबा खेळाव दाबून वरई कानोबा खेळाव दाबून वरई कानोबा खेळाव दाबून वरई. किती करशील
पळशी श्री क्षेत्र पळशी येथील हरदे यांची पिशवी ते राहिलेली आहे. स्टेजवर संपर्क करून त्यांनी ती घेऊन जायची आहे. धन्यवाद. आणि म्हणून चालू कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण प्रभाकर महाराज बर्वे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं सांगणं असं की संगीत मास्टर भाऊसाहेब चांदळे यांनी देखील एक गवळण त्यांची झाली पाहिजे. असो, तसेच आमचे वासुंदे गावचं भूषण जिजाबापू हिंगडे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. यानंतर संगीत मास्टर यांची एक सुंदर अशी गवळण होईल. भवरा
यानंतर सद्गुरूचं पूजन आणि ज्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरूचं पूजन कसं आहे पहा. आणि म्हणून आज या ठिकाणी आद्यगुरु जगद्गुरु शंकराचार्य यांचं जयंती निमित्तानं श्री क्षेत्र पिंपळगाव वाघा संत पंढरी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहात अखंड हरिनाम सप्ताहाचं 5वं वर्ष आणि या संयोजक मंडळीनं परमपूज्य कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहात गेली 3 वर्षापासून आमच्या अविनाश पारख पद मंडळाला आपल्या सेवेची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून प्रथमतः सर्व नियोजनकर्त्यांचं आमच्या अविनाश पारख पद मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि या अखंड हरिनाम सप्ताहात प्रत्येक संतांचं प्रत्येक कीर्तनकारानं महाराष्ट्रातील थोर साधू संतांचं अवतार कार्य याचं सुंदर असं विवेचन केलं. त्याच मार्गाने जाण्याचा छोटासा अल्पसा प्रयत्न राहील. आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी, पवित्र अशा नद्यांची भूमी. याच महाराष्ट्र देशात अनेक थोर साधू संत होऊन गेले आणि वारकरी संप्रदायाचं एक वेगळं अधिष्ठान. याच प्रेरणेनं वारकरी संप्रदायाची वास्तुरूपी इमारत कवयित्री बहिणाबाईनं आपल्या अभंगातून सादर केली. संत कृपा झाली इमारत फळाली या उक्तीप्रमाणे साधू संतांचं अवतार कार्य याचं सुंदर असं विवेचन केलं. याच विषयाचं छोटस शाहिरीच्या माध्यमातून गायन करण्याचा प्रयत्न करत आहे. चला.
पाया जर कोणी बांधला असेल, महाविष्णूचा अवतार संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अधिकाराचं वर्णन करताना नामदेवराय एका अभंगात वर्णन करतात. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद वैष्णवमुखी बोलविले, वेद वैष्णवमुखी बोलविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय केलं ज्ञानेश्वर माऊलींनी? सकल विश्वाच्या कल्याणासाठी वयाच्या 22व्या वर्षी, सकल विश्वाच्या कल्याणासाठी वयाच्या 16व्या वर्षी पसायदान मागितलं. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, हुता परस्परे पडो मैत्र जीवांचे. याच ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्य रचनेचं अवलोकन करताना अमृता अनुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि सकल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. इतका मोठा श्रेष्ठ अधिकार. म्हणून कवयित्री बहिणाबाईने म्हटलंय, देवालयाचा पाया बांधला ज्ञानदेवाने. याच वास्तुरूपी देवालयाचा आवाज जर कुणी बांधला असेल, याचं सुंदर असं वर्णन करताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात, नवोदयाचा झाला किंकरा, जन केला विस्तार, अहो केला विस्तार. एकनाथाने भागवत खांबा दिला धरे. आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग यांचे निस्सिम भक्त संत श्रेष्ठ नामदेवराय. नामदेवरायांचा अधिकार किती श्रेष्ठ होता. विश्वाचा मालक कीर्तनात येऊन नाचत होता. म्हणून एका अभंगात सुंदर असं वर्णन आलं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. सणी मध्ये ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. याच नामदेवरायांनी या वास्तुरूपी देवालयाचा आवार बांधला आणि
वास्तुरूपी देवालयाचा भागवत रूपी खांब झाले शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी नावाचा एक किल्ला. या किल्ल्यावर जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म झाला. जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य होऊन गेले. पहिले शिष्य जनी जनार्दन, 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन आणि 3 नंबरचे शिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जनी जनार्दन स्वामी महाराजांची समाधी बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन. कोण रामा जनार्दन? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले रामा जनार्दनी धनिवत काढविले. भारती जनराजा भारती जनराजा शेवटी साधू संत मनुमेर रामाचा आरती जनराजा. रोज आपण ज्ञानेश्वर महाराजांची आरती गातो. 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन यांनी ही ज्ञानेश्वर माऊलींची आरती लिहिली आणि 3 नंबरचे शिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा अधिकार इतका श्रेष्ठ होता. विश्वाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. इतका मोठा श्रेष्ठ अधिकार. याच एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, कुटभंग, हरिपाठ आणि 750 वर्षापूर्वी अडाणी माणसांना कळावं, रुचावं, समजावं म्हणून 350 भारुडाची निर्मिती केली. मग एकनाथ महाराजांची भारुड कशी होती पहा. मोडकेच घर तुटकेच छप्पर देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई. दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. दादल्या नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. सर्वांना विनंती आहे टाळी वाजवा. टाळी वाजवण्याची पंचसूत्री आज तुम्हाला सांगून जाईल. पोटापुढे टाळी वाजवा. कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा होणार नाही. हृदयापुढे टाळी वाजवा. तुम्हाला अटॅक येणार नाही. तोंडापुढे टाळी वाजवा. तुमचे दात पडणार नाही. डोळ्यापुढे टाळी वाजवा. चष्मा लागणार नाही. हरी भजनात, हरी कीर्तनात डोक्यावर हात घेऊन टाळी वाजवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दादल्या नको ग बाई, मला दादल्या
सध्या अखंड पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले पिंगळा महाद्वारी. आणि म्हणून जर भगवंताची सेवा करायची असेल, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, आवडते बेलाची पान, पान. आवडते बेलाचे पाने पाने आवडते बेलाचे पाने पाने आवडते बेलाचे पाने. सोमवारची रात्र संपली, मंगळवार उजडला. मंगळवार उजडला आदिदेवी याच्या अंगात. मंगळवारची रात्र संपली, बुधवार उजडला. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बुधवारची रात्र संपली, गुरुवार उजडला. झाला दत्तात्रयाचा भक्त. रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, मला लागेनांत. काल स्वप्नात आल्या माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, मला लागेनांत. आले स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त. गुरुवारची रात्र संपली, शुक्रवार उजडला. संतोषी माते की जय. शुक्रवारची रात्र संपली, शनिवार उजडला. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनाधिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा करूया मारुतीला. झाला हनुमंतरायाचा भक्त. शनिवारची रात्र संपली, रविवार उजडला. अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेमानगलावारी, सावध होई भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची बारी, मल्हारीची बारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची
वारकरी संप्रदायाचा एकच बाप, वारकरी संप्रदायाची एकच माय, एकच बंधू. आणि याचं सुंदर असं वर्णन करताना एकनाथ महाराजांनी म्हटलंय, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्यातील. माहेर, मग कशाला म्हणायचं माहेर, कशाला म्हणायचं सासर? महिला मंडळी, आपल्या जीवनात दोन गोष्टींना अतिशय महत्व, एक म्हणजे माहेर आणि दुसरं म्हणजे सासर. जिथं सर्व काही करण्याचं स्वातंत्र्य, खाण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, वेगवेगळी वस्त्र परिधान करण्याचं स्वातंत्र्य, त्याला म्हणायचं माहेर. आणि याच्या विरुद्धची बाजू, त्याला म्हणायचं सासर. मग असं कळणार नाही तुम्हाला, एक दृष्टांत देऊन सांगतो. एक पोळ्याचा सण आला होता. त्या सासूबाईनं आपल्या सुनबाईला पोळ्या करायला सांगितल्या. पोळ्या करत असताना त्या सुनबाईनं पोळ्या करायचं ते सर्व साहित्य घेतलं आणि पोळ्या करायला लागलं. न जाणं चुकून ते लाटणं त्या तेलाच्या वाटीला लागलं. चांगलं वाटीभर तेल सांडलं. सासूबाई लगेच आली, हे शिकवलं का माईनं, हे शिकवलं का बापानं? नाही नाही ते बोलली. आता काय बोलली माझ्यापेक्षा महिला मंडळ तुम्हाला चांगलं माहिती. परंतु ती सून गरीब होती बिचारी, पोळ्या करणं भाग होतं. म्हणून तिनं आपल्या ननंदबाईला आवाज दिला, ननंदबाई तेवढं तेलाचं कॅन मला काढून द्या. ती ननंदबाई आली, तेलाचं कॅन काढायला गेली. तिच्या हातून तो तेलाचा डबा सांडला. चांगलं 2 लिटर तेल सांडलं. ही सासूबाई लगेच आली. सांडतच असतंय, होतच असतंय. बरं, ही कॅसेट कशामुळे बदलली? सासर आणि माहेर हा त्यातील फरक. म्हणून तद्वत सर्व संतांची ओढ आपल्या माहेराकडे होती. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय, जाईल गे मायत या पंढरपुरा, भेटेल आपल्या माहेरा. आणि जर ह्या भगवंताची सेवा करत असताना भाव आणि भक्ती जर जवळ असेल तर भक्ताला कोणताही कष्ट होऊ द्या, भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जणीसाठी दळू लागला, मीरासाठी विष प्याला, कबीरासाठी सेले विणले. याचं सुंदर असं वर्णन करताना आत्मज्ञानी गणपत बाबा एका पदात म्हणतात, जन जन एकनाथ आत्मज्ञानी, आज बस्ती हरी हरिका, बस्ती हरी हरिका, पैठणी पाणी वाजिले दुष्टाला लटका. आणि याच वास्तुरूपी देवालयाचा कळसाचं वर्णन करताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात, कळस जाज संत तुकया, जगद्गुरु बाणा, अव जगद्गुरु महाराज, भक्तीची पताका फिरवली, निळोबारायाने गुरुभक्तीची पताका फडकवली, निळोबारायाने या वास्तुरूपी देवालयाचा कळस जर कोण झाला असेल तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. याच तुकाराम महाराजांचं अधिकाराचं वर्णन करताना एका अभंगात सुंदर असं वर्णन आलंय, ज्याला आपण सर्व घाबरतो ना, तुकाराम महाराजांचं नुसतं
विठ्ठलाचं नाव घेतलं तरी तो थरथर कापत होता. म्हणून एकाच अभंगात म्हटलंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. देवाला देखील घाम फुटत होता तुकाराम महाराजांचं नुसतं नाव घेत होतं. याच तुकाराम महाराजांनी 5000हून अधिक ग्रंथ लिहिले. तुकाराम गाथा म्हणून हे ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच तुकाराम महाराजांचे सर्वात श्रेष्ठ असे 3 शिष्य होऊन गेले. पहिले शिष्य कवयित्री बहिणाबाई, ज्यांनी या संतांचं इमारत उभी केली. 2 नंबरचे शिष्य आमच्या पारनेर तालुक्याचा भूषण संत श्रेष्ठ निळोबा राय. निळोबा रायांचा अधिकार इतका श्रेष्ठ, गुरुभक्तीचा महिमा या विश्वाला त्यांनी दाखवून दिला. गुरुच्या भेटीसाठी अखंड 42 दिवस अनुष्ठान केलं आणि गुरुला प्रसन्न करून घेतलं. 3 नंबरचे शिष्य अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत राधा शिवछत्रपती यांची मातोश्री आऊसाहेब जिजाबाईला ज्या वेळेला डोहाळे लागले, त्यावेळेला आता डोहाळे लागल्यानंतर त्या स्त्रीला आपल्या आवडीचं काहीतरी खावं वाटतं. आपल्या महिलांना ज्या वेळेला डोहाळे लागतात त्यावेळेला कोणाला बोर खावं वाटतात, कोणाला चिंचा खावं वाटतात आणि कोणाला त्या सारवलेल्या भीतीचे पोपडे खावं वाटतात. माऊली सारवलेल्या भीतीचे पोपडे आणि चिंचा बोर खाऊन शिवाजी राजांसारखा पुत्र जन्माला नाही येऊ शकत. मग माझ्या जिजाबाईला काय वाटत होतं पहा. असे वाद्य ग्रंथ वाचावी पोती ताळावी पद्य वाचावी स्तुती मनाला. रात्री बंद वाद्य बाई जावे कथा कीर्तना. सह्याद्रीच्या कडे कपारातून भ्रमण करणारे मावळे यांना संघटित करून वयाच्या 16व्या वर्षी राजानं स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 16. माऊली आपलं पोरग काय करते, वय वर्ष 16. आणि म्हणून जर शिवाजी राजांसारखा पुत्र जन्माला यायचा असेल तर ज्या मातेच्या पोटी तो पुत्र जन्म घेतो त्या मातेची फूस देखील पवित्र लागते, त्या आई वडिलांची पुण्याई लागते. मग माझ्या जिजाबाईची पुण्याई कशी होती पहा. माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप
आणि असो धन्यवाद. बोली दे लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे. यानंतर आमचे गुरुवर्य अण्णासाहेब चौरे सर ही आपली सेवा सादर करतील. चला.